राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रावरती, मराठी भाषेवरती आणि राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कुठल्याही सोनेरी दिवसापेक्षा काही कमी नाही आहे. त्याचं कारण असं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये वरळी डोम या ठिकाणी ठाकरे मेळावा हा आयोजित होता. मराठी भाषेचा जो काही हिंदी भाषा सक्तीचा जो काही GR होता तो फाडल्यानंतर, तो रद्द केल्यानंतर मराठी लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं, साजरा करायचं ठरवलं आणि त्या संदर्भातला हा कार्यक्रम होता. आणि या कार्यक्रमामध्ये 20 वर्षानंतर राज आणि उद्धव हे दोन भाऊ एकत्र आले आणि हे दोघं एकत्र आल्याच्या घोषणेनंतर त्यांच्यावरती प्रेम करणारा, महाराष्ट्रावरती प्रेम करणारा, मराठी भाषेवरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस मनातून आनंदला. त्याच्या मनावरती, चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसायलाच लागला. पण ही घटना घडली, ही घटना इतकी साधी नव्हती. या घटनेमुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणलेत, बऱ्याच जणांचं करिअर धोक्यात आले आणि कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या एका चुकीमुळे एकनाथ शिंदे यांचं अख्खं राजकीय करिअर धोक्यात आलं आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. जसं मी मगाशी सांगितलं की आपण सर्वांनी हा कार्यक्रम बघितला. अगदी महाराष्ट्र, पूर्ण भारताच्या बाहेर देखील हा कार्यक्रम बऱ्या प्रमाणात बघितला असेल. कारण ठाकरे एकत्र येणं हे बऱ्याच जणांचं जरी स्वप्न असलं तरी काही लोकांचं त्यांचं प्रयत्न होते की दोघं एकत्र येऊ नये. बरं, आता तुम्ही म्हणाल की 20 वर्षानंतरची ही तपश्चर्या होती हे दोघं एकत्र येण्यासाठी, जी आज पूर्ण झाली आणि हे दोघंजण एकत्र आले. यांनी झालं काय? ती कुठल्या तरी एका हिंदी पिक्चरमध्ये, कुठल्या पिक्चरमधला तो डायलॉग होता ना, झालं काय? झालं हे समीकरणं कशी बदलतात तुम्हाला आता मी भविष्यामध्ये सांगतो. आधी सांगत होते की हा फक्त मराठीसाठी मेळावा आहे. त्या मराठीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी 2-3 वेळा ही गोष्ट नमूद केली की आम्ही एकत्र आलो. एकदा तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही आता जी एकत्र आलो आहे ते कायम राहण्यासाठी एकत्र आलो आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये फारसं असं स्पष्टीकरण मिळालं नव्हतं की त्यांचं मनामध्ये एकत्र येण्यासाठी इच्छा आहे की काय. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट करून सांगितलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भविष्यामध्ये देखील एकत्र राहू. याचा अर्थ असा आहे की महानगरपालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील. दुसरा मुद्दा, राज ठाकरे यांच्या भाषणाचं जर आपण पूर्ण ॲनालिटिक्स केलं, त्यांचं पूर्ण विश्लेषण केलं आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं विश्लेषण केलं तर काही मुद्दे समोर येतात. त्यातले प्रमुख मुद्दे अशा प्रकारचे, दोघांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस होते. भाषेच्या दुश्मनासाठी असतील, म्हणजे त्यांनी हिंदी आपल्यावरती लादली म्हणून असू शकतं ते, परंतु दोघांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस होते. एकनाथ शिंदेला त्यांनी अजिबात जराही धक्का लावला नाही, कारण ऑलरेडी एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसांनी धक्का लावलेला आहे. कसा? आता तो ऐका. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि प्रादेशिक पक्ष जे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आहेत किंवा बाकीचे इतर छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत, हे पक्ष मराठीसाठी अत्यंत अग्रेसिव्ह असतात आणि आक्रमकही असतात. हे सत्ताधारी असेल किंवा केंद्रातल्या सत्ताधारी असतील, यांना चांगलं ठाऊक होतं, माहीत होतं. तरी देखील दुसरी मुद्दा ह्याच्यामध्ये असं मी ॲड करेल की अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही या GRला विरोध होता. एका विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते की एकनाथ शिंदे गटातल्या काही आमदार असतील, काही मंत्री असतील, अजित पवार गटातले तर बहुतांश मंत्री आणि आमदार असतील, ज्यांनी या हिंदी सक्तीच्या गोष्टीला विरोध आधीच केलेला सरकारमध्ये असताना. परंतु केंद्राच्या दबावामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या हिंदी सक्तीचा जो काही रेटा हा रेटवत आणला होता. त्यांना माहिती होतं की शिवसेना, जे एकनाथ शिंदे दावा करतात की शिवसेना माझी आहे, शिवसेनेचा मूळ वोटर हा मराठी माणूस आहे, तो काय परप्रांतीय नाही आहे. परप्रांतीय वोटर हा खास करून BJP आणि काँग्रेसचा आहे, त्यातल्या त्यात BJPत आता जास्त आहे. शिवसेनेचा कोर वोटर आहे तो मराठी माणूस आहे. आता मराठी माणसांच्या जर विरोधामध्ये सरकार एखादा निर्णय घेत असेल तर ऑब्वियसली सरकार आणि मराठी हा वाद तर होणारच होता. याच्यामुळं सरकारमध्ये मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणारी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये होते. मग एकनाथ शिंदेंनी हा GR पुढे का आणला, या संदर्भातलं मराठी माणसांच्या मनामध्ये रोष आपोआप निर्माण होणार होता. हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती होतं, एकनाथ शिंदेंनाही माहिती होतं.
पण एकनाथ शिंदेंची व्यसन ही अमित शहांच्या हातामध्ये, नरेंद्र मोदींच्या हातामध्ये, खास करून ईडीच्या हातामध्ये. त्याच्यामुळे जरी त्यांच्या मनाला वाईट वाटलं असेल किंवा त्यांनी विरोध केला असेल, परंतु त्यांची व्यसन त्यांच्या हातामध्ये असल्याकारणामुळे ते कुठल्याही प्रकारचा विरोध प्रात्यक्षिकमध्ये दाखवू शकले नाहीत. एक विश्लेषणामधून हे समोर येतं. दुसरी गोष्ट, जे होणार होतं ते माहिती होतं देवेंद्र फडणवीसांना, पण जसं राज आणि उद्धव ठाकरे दोघांनी आज एकत्र सांगितले की यांची चाचपणी सुरू होती की फक्त डिवचून बघूया, की समजा एक वाघ आहे, मराठी भाषा ही एक आपली वाघ आहे, झोपलेल्या परिस्थितीमध्ये का असताना पण त्या वाघाला पण फक्त डिवचून बघायचं, तो वाघ झोपला आहे की जागा आहे की मेला आहे, त्याच्यासाठीची ही चाचपणी होती. फक्त जस्ट डोचून बघा त्याला कसा प्रकारचा रिॲक्ट करतो आहे, त्याच्यानंतर भविष्यातल्या गोष्टी आपल्या किंवा आपले पूर्ण भविष्यामधले कशा निर्णय घ्यायचे हे सगळे प्लॅनिंग वगैरे असतील त्याच्यावरती अवलंबून असतील, अशा प्रकारचा हा सगळा प्रयत्न होता जो त्यांनी केला आणि त्यांना त्याच्यामध्ये उत्तर मिळालं. भले त्यांनी GR मागे घेतला असला तरी, अजूनही त्यांनी GR मागे घेतला जरी असला तरी हिंदी भाषा आम्ही लागू करणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही. उलट त्यांनी हे सांगितले की कुठल्याही प्रकारची भाषेवरची गुंडागर्दी आम्ही सहन करणार नाही, जर असं कोण करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, पोलीस कारवाई करू. आता हे जे त्यांचे वोटर आहेत त्यांना खुश करण्यासाठी असू शकतं, जे परप्रांतीय वोटर आहेत की नाही आम्ही अजून आहे जिवंत, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणून. याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची गोची अशी झाली ना की सरकारमध्ये आहेत ते सरकारलाही विरोध नाही करू शकत आणि मराठी भाषिक जे आहेत लोक ते एकनाथ शिंदेंना शिव्या घालतात की तुम्ही शिवसेना ही मराठी माणसांची शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेवरती तुम्ही दावा करताय आणि ती शिवसेना सरकारमध्ये. मग सरकार जर मराठी लोकांच्या हिताचं एखादा निर्णय आणत नसेल तर तुम्ही सरकारमध्ये असून त्या गोष्टीचा विरोध का नाही करत? या गोष्टीमध्ये मराठी भाषिक एकनाथ शिंदेंना शिव्या घालतात. एकनाथ शिंदे ते शिव्या खात आहेत, परंतु ते शिव्या समोरच्याला देऊ शकत नाहीत किंवा त्यांना साधं बोलूनही दाखवू शकत नाहीत. या पंचायतमध्ये ते अडकलेत. मग त्याच्यानंतर त्यांची धरसोड सुरू आहे. तुम्हाला बघायला मिळेल की ज्यावेळेला GR रद्द झाल्याची घोषणा केली त्यावेळेला देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे जर आपण भाव बघितले तर एकाप्रमाणे ते सुकावले होते, परंतु ठाकरे असतील किंवा मराठी भाषेचे जे प्रेमी होते यांच्या दबावामुळं हा GR परत घेतला याच्या मनातली भीतीही होती. कारण आता मी कुठल्या तोंडाने जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू की मी सरकारला सांगितलं की हा GR मागे घ्यायला आणि तसं झाल्यामुळं सरकारने हा GR मागे घेतला. हे तर वेळ निघून गेली होती. त्याच्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसांच्या समोर एकनाथ शिंदे कुठल्या तोंडाने जातील हा एक प्रश्नच आहे. आज भाषणामध्ये आणखी गोष्टी झालेल्या आहेत. जे मराठी नेहमी म्हणत होते की दोघं एकत्र आल्यानंतर काय होईल, आता काय होईल ते तुम्हाला सांगतो. 2 मतं इकडे 2 मतं तिकडे आणि राहिलेली मतं ह्यांना द्यायचं का त्यांना द्यायचं ह्याच्या नादामध्ये ते तिसऱ्याला जायची. ते आता झालं असं, ह्यांना द्यायचं का त्यांना द्यायची ती मतंही आता त्यांचं माइंड एकदम क्लिअर झालं. एकतर आम्हाला ह्या दोघांना मतं द्यायचं आहे किंवा आम्हाला या दोघांना मतं द्यायची नाहीत, हे एकदम डिवाईड झालं. ज्यांना ह्यांना मतं द्यायची नाहीत ते दुसऱ्याला मतं देतील, पण ज्यांना मराठी माणसांना म्हणजे उद्धव ठाकरेंनाही मतं द्यायचं होतं आणि राज ठाकरेंनाही मतं द्यायचं होतं, ह्यांचे 2 वोटर वेगवेगळे होते ते ह्यांना फिक्स मतदान भेटेल. एक तिसरा मतदार असा होता जो नेहमी कन्फ्युजिंगमध्ये राहायचा की आम्ही मराठी आहोत परंतु यांना मतदान दिलं तरी हे काँग्रेससोबत जातात किंवा ही तर वेगळ्या मार्गाने जातात, ह्यांना मत दिलं तरी हे वेगळ्या मार्गाने जातात, आमचं मत जातं आहे कुठं हे माहीतच नव्हतं त्यांना. आणि या गोष्टीमध्ये एकतर ती लोकं मतदान करत नव्हती किंवा तिसराच पर्याय म्हणून ते तिसऱ्या कोणाला तरी मतदान देत होती. आता त्या तिन्ही लोकांचं माइंड एकदम क्लिअर झाले. जे ह्यांची दोघांची मतदार होते हे यांना दोघांना मतदान करणार. जो तिसरा मतदार जो कन्फ्युजिंगमध्ये राहायचा तो देखील आता या दोघांच्यामध्ये मतदान करू शकतो म्हणा किंवा त्याचं एकदम माइंड जे क्लिअर होतं, कारण ह्यांचा BJPचा जो वोटर आहे हा एकदम क्लिअर होता, त्यामुळे हा BJPचा वोटर BJPला मतदान करेल. पण तिसरा जो नेहमी कन्फ्यूज राहणारा वोटर होता, मतदार होता, हा आता क्लिअर झाला की मला एकतर ठाकरे फॅमिलीला मतदान द्यायचं आहे किंवा मला बाकीच्या कुठल्या पक्षाला मतदान द्यायचं आहे. हा फायदा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला ही दोघंजण किती कामं करत आहेत, ह्या दोघांचे पदाधिकारी किती कामं करत आहेत, दोघांचं बॉन्डिंग किती कामाला येतं, या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत. अजून निवडणुका जरी लांब असल्या तरी तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टींचं त्यांना सोबत एकत्र येऊन गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. परंतु दोन्ही भाऊ कुठल्याही घरातला फॅमिली मेंबर एक होणं फार चांगली गोष्ट आहे. कारण आपली महाराष्ट्राची जी परंपरा होती, संस्कृती होती, एकत्रित फॅमिली होती. पण नंतर कालांतराने वेगवेगळे सगळे झाले आणि ते आता एकत्र फार आपल्याला बघायला मिळत नाहीत.
त्यामुळे जर असे कुठले दुर्मिळ भाऊ एकत्र होत असतात तर ते आपल्याला आनंदच असतो दोन एकत्र आल्यामुळे. कारण शक्ती ज्यावेळेला एकत्र येते ना तर लढण्याची हिंमत आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. जे आता मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. म्हणजे तुम्हाला सांगायचं असं झालं की आपल्या ट्रेन असते, ट्रेनला जर थोडासा लोड झाला तर त्या ट्रेनला आणखी एक इंजिन लावलं तर त्या ट्रेनला थोडासा लोड जो लागत होता तो आता लागणार नाही, तो स्मूथली पुढं निघून जाईल. हा मेन मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये आजच्या ठाकरे एकत्र येण्याच्या सगळ्या गोष्टीमुळे एकनाथ शिंदेंची तर गोची झालेली आहे. त्यांना मराठी माणसांना कसं कन्व्हिन्स करायचं होता तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु 100% देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सगळं माहिती असताना, त्यांना माहिती होतं की एकनाथ शिंदेंच्या या ठिकाणी गोची होईल, तरी देखील त्यांनी हा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंना तोंडघशी पाडलं. ह्या सगळ्या प्रकारावरनं हा मुद्दा समोर येतो. बाकी तुमचं म्हणणं काय आहे की आज ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कोणाला जास्त नुकसान होणार आहे? बाकी ते भैया बियांचं जे काही स्टेटमेंट वगैरे कमेंट त्यांना जास्त काही महत्त्व देण्याची गरज नाही. कारण तो भेडिया कोण होता त्यांनी स्टेटमेंट ऑलरेडी दिलेलं आहे की मी माफी मागतो महाराष्ट्राची आणि राज साहेबांची देखील माफी मागतो असं देखील त्याचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळं ते जसं अविनाश जाधव बोलले की आपण बोलायचं आणि कुठेतरी बिळात जाऊन लपायचं, हा बिळातला उंदीर होता जो कालांतराने फटाका फोडल्यानंतर बाहेर आला, माफी मागितली आणि तो आता निघून गायब झाला. त्यामुळे बाकीच्यांवरती बोलणं काही महत्त्वाचं नाही. परंतु ही दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर केल्या. तुमचं काय म्हणणं आहे? ह्या दोघांच्या एकत्र येण्यामुळं नक्की फायदा कोणाला होईल, नुकसान कोणाला होईल, तुम्हाला काय वाटतं? तुमचं विश्लेषण काय सांगतं ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.